हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण गव्हाच्या रव्यापासून बनवलेली लापशी कशी करायची ते बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत। त्याच्यामुळे ही खूप हेल्दी होते आणि टेस्टी होते। नक्की ट्राय करून बघा। आपण इन्स्टंट लापशीचा प्रकार बघतोय, त्याच्यामुळे मी कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये मी 2 चमचे तूप गरम करायला ठेवले। तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपण दलिया घालणार आहोत। अर्धा बाउल दलिया घेतलाय मी इथे। पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर केली तर त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, मग हा आपण इन्स्टंट प्रकार बघणार आहोत दलियापासून खीर बनवण्याचा। 1 ते 2 मिनिटं छान मंद आचेवरती हे परतून घ्यायचे तुपामध्ये। गुढीपाडवा झाला की गावगावच्या यात्रा असतात। यात्रेला खिरीचा प्रसाद केला जातो किंवा ही लापशी बनवली जाते। तुमच्या गावची यात्रा कधी असते आणि तुमच्या यात्रेला काय प्रसाद असतो ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। दलिया छान परतून झाला की याच्यामध्ये अर्धा बाउल दलिया घेतला होता तर त्याच्या तिप्पट म्हणजे 1.5 बाउल पाणी घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हा रवा व्यवस्थित शिजतो। याच्या आधी मी तुम्हाला गव्हाच्या पारंपरिक खिरीची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर, ती पण तुम्ही ट्राय करू शकता। 4 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थंड झालाय। आपण बघूयात आपला गव्हाचा रवा शिजलाय का व्यवस्थित। छान मऊ होतोय, प्रेस केलं बोटाने तर व्यवस्थित स्मॅश होतंय। आपला रवा छान शिजलाय। आता याच्यात आपण गूळ घालूयात। अर्धा बाउल रव्यासाठी मी अर्धा बाउलच गूळ वापरते आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालते। ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। काजू आणि बदामचे तुकडे घातलेत मी याच्यामध्ये आणि ओल्या खोबऱ्याचे काप। हे छान मिक्स करून घ्यायचे आणि मग आता गॅस सुरू करायचा आहे। मंद गॅसवरती गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आणि गूळ आणि आपला गव्हाचा रवा जो शिजवून घेतलाय तो एकजीव होईपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी सुंठ पावडर आणि विलायची पावडर घालते। पाव चमचा दोन्ही घेतलेला आहे मी। तुम्ही बघू शकता आपल्या गहू आणि गूळ पूर्णपणे एकजीव झालाय, व्यवस्थित शिजली आहे गुळामध्ये आपली खीर आणि आता याचा रंग पण बदललाय। अगदी शेवटी मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालतेय आणि ते छान मिक्स करून घ्यायचंय। आपली खीर तयार आहे। आता आपण ही गरमागरम सर्व करूयात। ही तुम्ही दुधासोबत पण खाऊ शकता किंवा अशीचही खाऊ शकता। खूप छान होते ही खीर। तुम्ही एरवी एखाद वेळेला जर गोड खावंसं वाटलं तर ही करून खाऊ शकता। पौष्टिक आणि झटपट बनणारी अशी ही खीर आहे। हेल्दी आणि टेस्टी अशी ही खीर किंवा लापशीची रेसिपी एकदा तरी ट्राय करायला विसरू नका। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामवरती कॅफे डिलाईटला आणि स्पार्कलिंग स्टार्सला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग।